जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहत असताना चतुर्दश ब्रह्मनिरूपण हा अत्यंत महत्त्वाचा समास आपण पाहतोय. हे जे आपण आत्ता ऐकतोय ते शब्द ब्रह्मच आहे, याचा अत्यंत सखोलतेने विचार कालच्या निरूपणात आपण पाहिला. समर्थांनी 14 ब्रह्म सांगितल्यानंतर त्याचा विस्तारही पुढे केलेला आहे बरं का. जसा आपण शब्द ब्रह्म, मितिकाक्षर ब्रह्म याचा विस्तार पाहत गेलो, तोच विस्तार समर्थांनी पण एक एक ओव्यांमधून केलेला आहे. काल जे आपण पाहिलं शब्द ब्रह्म आणि मितिकाक्षर ब्रह्म, त्याबद्दल समर्थ काय म्हणतात पहा. अनुभवे विण भ्रम या नाव शब्द ब्रह्म, आता मितिकाक्षर ब्रह्म ते एकाक्षर. एवढ्यातच समर्थांनी ही ओवी संपवली. अर्थात पुढे वेगवेगळ्या प्रकारानं आणखी खोलात गेलेले आहेत समर्थ, पण आपण ज्या पद्धतीनं काल विषय पाहिला त्याला अनुलक्षून समर्थ काय सांगतायत तेही आपण पाहूया. समर्थ म्हणतायत अनुभवे विण भ्रम याला शब्द ब्रह्म म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष स्वरूपाच्या ठिकाणी साधक नाही, आत्मस्थितीमध्ये तो नाही, पण अनुभवाच्या प्रांतामध्ये शब्दांच्या मार्फत तो विहार करतोय, म्हणजे तो शब्द ब्रह्मामध्ये आहे. काल आपण हाच विषय बघितला बरं का. जर अनेक मार्गांनी कवडसा आतमध्ये आला तर ते शब्द ब्रह्म आहे. म्हणजे आत्ता जे बोललं जाते, आत्ता जे ऐकलं जाते, हा शब्द ब्रह्माचाच प्रकार. पण हे घडतं तेव्हा जेव्हा आपण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असत नाही तेव्हा. विचार करूया आपण. आत्ता आपण शब्द ऐकतोय म्हणजे काय करतोय? आपल्या कानांचा वापर करतोय, बुद्धीचा वापर करतोय. या व्यतिरिक्त काय? हा वापर जो आपण करत आहे तो चैतन्यामुळं करू शकत आहे, याशिवाय आणखी काहीही घडत नाही आहे. एखादी गोष्ट बोलली जाते तेव्हासुद्धा काय घडतंय? चैतन्याच्याच आधारानं गळ्याचा वापर करून, शब्दांचा वापर करून बुद्धीच्या मार्फत बोललं जातं. म्हणजे वाणीसाठी इंद्रिय वापरलं जातं, श्रवण या इंद्रियानं शब्द समजून घेतला जातो. या सर्व गोष्टींमध्ये आपण इंद्रियांचा जो वापर केला तो वापरच मुळात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. म्हणजे जी स्वरूप स्थिती आहे तिथे कुठलाही इंद्रियानुभव नाही, तिथे द्वैत नाही, त्यामुळे तिथे कुठलंही प्रगटीकरण नाही. मग ज्यावेळी आपण प्रगटीकरणामध्ये आहे तेव्हा आपण शब्द ब्रह्मामध्ये आहे असं समर्थ आपल्याला सांगतायत. आपण मितिकाक्षर ब्रह्म पाहताना काल एक दृष्टांत पाहिला की अंधाऱ्या खोलीमध्ये एकच कवड सापडला. म्हणजे ब्रह्मच आहे बाहेर, पण ते एकाच पद्धतीनं आत प्रकाशित झालं तर ते मितिकाक्षर किंवा एकाक्षर ब्रह्म, तो झाला ओंकार. म्हणजे आपण ब्रह्म आहोत ही शुद्ध ब्रह्मस्थितीच ओंकारानं निदर्शित झालेली आहे. ओंकार ही तशी ब्रह्माला दिलेली कल्पनाच ठरते, कारण ब्रह्माच्या तिथे जर काहीच नसेल तर तिथे ओंकार आहे हे म्हणणं सुद्धा गैरच ठरेल. पण ज्यावेळी एकाक्षर ब्रह्माचा विचार येतो त्यावेळी एकाकारतेनं आलेला अनुभव समर्थ आपल्याला सांगतात की तो एकाक्षर ब्रह्मानं ओळखला जातो. म्हणजेच अनेक प्रकारे जर अनुभव आला तर ते शब्द ब्रह्म आहे. अगदी खोल जाऊन जर विचार केला तर शब्द ब्रह्म आणि एकाक्षर ब्रह्म या दोन्हीही ठिकाणी प्रत्यक्ष स्वरूपानुभव नाही. प्रत्यक्ष स्वरूपानुभव केवळ स्वरूपाच्याच ठिकाणी आहे आणि तिथे कुणीही नाही. म्हणजेच तिथे अनुभवणारा नाही आणि अनुभव वेगळेपणानं नाही. कुणीही नाही म्हणजे तिथे केवळ ब्रह्म आहे असा त्याचा अर्थ. तरीही या 14 ब्रह्मांच्या नावामध्ये अनुर्वाच्य ब्रह्म, निर्गुण ब्रह्म असे शब्द आलेले आहेत. ते तसे काय येतात हे त्या त्या ब्रह्माच्या निरूपणाच्या वेळी आपण पाहू. पण आत्ता शब्द ब्रह्म पाहताना आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की अनुभूती ही शब्द ब्रह्मामध्येच येते.
अनुभूती सांगणं, अनुभूती ऐकणं. आणि असं पहा, जिथे हे लक्षात येतं की अनुभूती आली, तिथे सुद्धा शब्दांचंच प्रगटीकरण आहे. आपण जेव्हा ध्यानाला बसलो आहे आणि आता लक्षात येतं की विचार नाही, हे जे लक्षात येणं आहे तिथं सुद्धा शब्दांचं प्रगटीकरण होतच होतं. विचार नाही अशी वृत्ती उमटते. आपल्याला समजतं म्हणजे नेमकं काय घडतं. आता स्थूलातील विचार नसेल म्हणजे असे शब्द नसतील की विचार शून्य दशा आलेली आहे असं वाक्य तिथे नसेल. पण जे समजतं तिथे उच्चाराशिवायचे शब्द असतात. म्हणजे तिथेही शब्द ब्रह्म आहे, पण त्यानं आकार घेतलेला नाही आहे अक्षरांचा. अक्षरांचा आकार जेव्हा ते ब्रह्म घेतं तेव्हा आपण त्याला विचार असं म्हणतो. आणि मग हा अक्षरांचा आकार आपापल्या संस्कारानुसार होतो. जसं की एखादा जर्मन भाषिक असेल तर त्याला जर्मनमध्येच विचार येतो, मराठी भाषिकाला मराठीमध्ये विचार येतो. जसा संस्कार तसा तो आकार निर्माण होतो. हे जे शब्द ब्रह्म आहे ते ज्यावेळी एकत्रित होतं म्हणजे त्याच्या मूळ स्वरूपापर्यंत जातं, तेव्हा तिथे एकच एकाक्षर ब्रह्म शिल्लक राहतं. जसं झाडाचा विस्तार पुष्कळ झालेला आहे. एका झाडाच्या फांद्या मोजायला गेल्या तर 50, 70, 80, 100ही असतील, पण झाडाचं खोड एकच असतं. कधीकधी 2-3 खोडसुद्धा झाडामध्ये असतात बरं का. पण त्याच्याही खोलात जर आपण गेलं तर ज्या मुळामधनं खोड बाहेर आलं तिथं एकच एक प्रगटीकरण असतं. तिथे अनेक झाडे नसतात, एकच झाड पण अनंत फांद्या. तसा शब्द ब्रह्माचा विस्तार आहे आणि मुळाशी एक ओंकार आहे. आता या ओंकाराला सुद्धा गती स्वरूपानं पाहायचं, स्थूलतेनं पाहायचं नाही. झाडाचं स्थूलतेतलं उदाहरण विषय कळावा म्हणून दिलं. अशा प्रकारे ओंकार हा स्थूल नाही. तो गतिरूपानं कसा आहे हे थोडक्यात आपण काल पाहिलं आहे, गणपती हा शब्द पाहताना. आणखी एक शब्द पाहूया, राम. आता राम शब्दामध्ये सुद्धा रचा जेव्हा उच्चार सुरू होतो तेव्हा तिथे आकाराला सुरुवात आहे. पण र असं म्हणून थांबत नाही आपण. र जेव्हा म्हणतो तेव्हा अक्षर पूर्ण होतं. आणि हा रचा उच्चार पूर्ण होण्यासाठी रची जी सुरुवात झाली अकारातून तिथे त्याला गती यावी लागते. आणि ती गतीच उकारानं निर्देशित होते. गती कुठे ना कुठेतरी थांबते किंवा दुसऱ्या गतीमध्ये प्रविष्ट होते. तेव्हा एक अक्षर संपून दुसरं अक्षर सुरू तरी होतं किंवा एक अक्षर संपतं. जसं राची गती न संपता मच्या गतीमध्ये शिरते आणि मग राम असा शब्द पूर्ण होतो. म्हणजे म मध्ये शिरत असतानाही पुन्हा अचा स्पर्श होऊन मचा उच्चार होतो. आणि म मध्ये शब्द जर संपत असेल तर आकार उकार मकार थांबून शब्द त्या ठिकाणी पूर्णत्वाला येतो. राम असा शब्द नसून राम असा शब्द आहे. हे राहणं, हे सुरू होणं, हे संपणं, पुन्हा राहणं, याकडे जर सूक्ष्मतेनं पाहिलं तर लक्षात येईल की हे गतिरूपत्वानं सुरू आहे आणि वर्तुळाकार सुरू आहे. असंच सर्व ब्रह्मांड ओंकारामध्ये बांधलं गेलेलं आहे. प्रत्येकाला वर्तुळाकार एक गती आहे. आपलं शरीर कसंही आरशामध्ये दिसलं तरी शरीराला जर सूक्ष्मतेनं पाहायला गेलं तर वर्तुळाकारच शरीर दिसेल. म्हणजे काय, तर शरीराची पेशी तपासत आपण अगदी सूक्ष्मामध्ये गेलो तर आपल्याला गोलाकारच पदार्थ दिसतील. ज्याला कुणी इलेक्ट्रॉन म्हणेल, प्रोटॉन म्हणेल, कुणी काही म्हणेल. पण सूक्ष्म अणुरेणूंपर्यंत आपण पोहोचल्यानंतर तिथेही गोलाकारच वर्तुळ दिसतं. असंच वर्तुळ सर्वत्र पसरलेलं आहे. पृथ्वीची गती वर्तुळाकार आहे. ज्या आकाशगंगेमध्ये पृथ्वी आहे ती आकाशगंगा वर्तुळाकार आहे. जे ब्रह्मांड आहे आणि ज्या ब्रह्मांडामध्ये अनंत आकाशगंगा आहेत तेही वर्तुळाकार आहे. आणि अशी अनंत वर्तुळे एका महावर्तुळात सामावली आहेत. हे जे स्वरूप आहे हे स्वरूप ओंकारानं निर्देशित होतं. हा ओंकाराचा अत्यंत गहन असा अर्थ आहे. म्हणजे या अर्थानं जर ओंकाराकडं पाहिलं
तर ओंकारच परमेश्वर आहे, भगवंत आहे असं म्हटलं गेलेलं आहे ते आपल्याला लक्षात येईल. पण समर्थ जेव्हा ब्रह्माचा 14 ब्रह्म या दृष्टीनं विस्तार सांगतात त्यावेळी ते आपल्याला हे सांगतायत की जोपर्यंत ब्रह्माचा कोणताही प्रकार अनुभवणारा तिथे आहे तोपर्यंत ते ब्रह्म प्रत्यक्ष परब्रह्म नाही, ते मिथ्याच ठरणार आहे, कारण ते अनुमानाच्या पातळीवर राहणार आहे. मग ते ओंकार असेल नाही तर शब्द ब्रह्म असेल. समर्थांना या 14 ब्रह्मांच्या विस्तारातून आणखी एक सुचवायचं आहे आणि ते म्हणजे या सर्व ब्रह्मांना आपल्याला बाजूला करता आलं पाहिजे. कुठल्याही प्रकारानं स्वतः म्हणून उरायचं नाही, हे गमक आहे या निरूपणातलं. जर आपण म्हणून शिल्लक राहिलो तर ब्रह्म ब्रह्म म्हणून आपल्या समोर येणार आणि समोर आलं म्हणजे निश्चित समजायचं की ते अनुमानानं आलेलं आहे, अनुभूती स्वरूपानं आलेलं आहे आणि 14 ब्रह्मांपैकीच एक आहे. म्हणजे 14 ब्रह्मांचा विस्तार जरी समर्थ करत असले तरी त्या ब्रह्मांचा निराश झाला पाहिजे हेही समर्थ आपल्याला शिकवतायत, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आता आपण तिसऱ्या खंग ब्रह्माकडे येऊया. खंग ब्रह्म म्हणजे आकाश ब्रह्म. समर्थांची ओवी पहा. खंग शब्दे आकाश ब्रह्म, महदाकाश व्यापक धर्म, आता बोलिले सूक्ष्म सर्व ब्रह्म. पुन्हा एका ओळीमध्ये खंग ब्रह्म आणि सर्व ब्रह्म असे दोन्ही विषय समर्थांनी सांगितले. पण आपण खंग ब्रह्माकडे आधी पाहू. कालच्या निरूपणात आपण थोडा स्पर्श केला या विषयाला की माध्यमाशिवाय अनुभव येत नाही. शब्द आणि एकाक्षर ब्रह्म ज्याचं माध्यम वापरतात ते आहे आकाश. वेद आपल्याला सांगतात की शब्द हा आकाशाचा गुण आहे. म्हणजे नेमकं काय? चाफ्याचं फूल आपल्या हातात येतं पहा. चाफ्याचा गुण काय? त्याचा पिवळेपणा असेल, त्याचा हिरवेपणा असेल, त्याचा पांढरेपणा असेल किंवा त्याचा कळणारा स्पर्श असेल किंवा येणारा गंध असेल, हे त्याचे गुण आहेत. म्हणजे गुण आपल्या अनुभवाला येतात आणि त्या अनुभवावरून आपण म्हणतो की हा चाफा. तसं समजूया, जर चाफ्याचं फूल म्हणजे आकाश असेल तर त्याचा गुण म्हणजे शब्द आहे. त्या शब्दातून आपल्याला आकाशाची व्याप्ती कळेल, पण आकाश आणि शब्द निरनिराळे राहतील. आकाशाचं माध्यम आहे म्हणून शब्द विहार करू शकतील. ही गोष्ट आपण आणखी सखोलतेनं समजून घेऊया. आकाश याचा अर्थ होतो पोकळी, जिथे काहीतरी सामावलं जाईल आणि जिथून कशाचाही प्रवास घडू शकेल अशी पोकळी. पोकळीमध्ये काहीच नाही असं नाही. पोकळीमध्ये आकाश आहे ना. आकाश आहे म्हणजे तिथे काहीतरी आहे. आणि जेव्हा आपण पंचीकरणाचा विषय पाहिला तेव्हा हेही पाहिलं की प्रत्येक महाभूतामध्ये 5 महाभूते आहेतच. म्हणजे आकाश जरी असलं तरी आकाशामध्ये पृथ्वी आप तेज वायू आकाश ही 5 महाभूते आहेत. म्हणजे जोपर्यंत माध्यमही तिथे आहे तोपर्यंत ही पूर्ण ब्रह्माचा अनुभव नाही. म्हणून आकाश ब्रह्म हे खरं, पण आकाश ब्रह्म म्हणजे पूर्ण ब्रह्म नाही. म्हणजे आकाशाचाही निराश व्हायला पाहिजे, माध्यमही राहिलं नाही पाहिजे. याचा अर्थ असा की शब्दाच्या पलीकडे जाऊन जी स्थिती येते त्या स्थितीच्याही पलीकडे गेलं पाहिजे. आता आपण साधनेतील अर्थ पाहूया. जेव्हा आपण साधनेमध्ये पूर्णपणे निर्विचार स्थितीत जातो तेव्हा तिथे शब्द थांबले. असं आहे की शब्द नाहीत अशी वृत्ती येईल, पण काही वर्ष अभ्यास केल्यानंतर ती वृत्तीसुद्धा थांबते. म्हणजे शब्दांचं सूक्ष्म स्वरूपही थांबलं. आता तिथे साधकाला विचार नाही आहेत ही सुद्धा जाणीव नाही. विचार तर नाहीच आहेत, शिवाय विचार नाही आहेत ही सुद्धा जाणीव नाही आहे. अशा प्रगाढ शून्यतेच्या अवस्थेमध्ये तो आहे. म्हणजे त्याचं काळाचं आणि वेळेचं भान सुटलेलं आहे. देहाचं भान तर तिथे नाहीच आहे. आता अशा स्थितीमध्ये आकाशाच्या ठिकाणी तो आहे. पण या स्थितीचा सुद्धा जेव्हा लय होतो तेव्हा साधक पूर्ण ब्रह्मामध्ये जाईल. म्हणजे इथे आकाश नावाचं ब्रह्म आहे, पण त्या स्थितीमध्ये सुद्धा
स्थळाची, काळाची, देहाची जाणीव नसली तरीसुद्धा त्या स्थितीत आहे ही जाणीव सूक्ष्म रूपानं आत टिकलेली असते. आणि त्याचं कारण असं की आकाशसुद्धा महाभूतांनी बनलेलं आहे म्हणून. तेव्हा जीवाचा संस्कार त्या ठिकाणी शिल्लक असतो. त्या शून्य म्हणजे प्रगाढ शून्यतेच्या अवस्थेतून सुद्धा साधक खाली येतो. मग एखादा काही तासांनी येईल, काही दिवसांनी येईल, तर एखादा काही वर्षांनी येईल, पण तिथे त्याची जाणीव शिल्लक राहिलेली असते. या प्रगाढ शांतीची, शून्याची अवस्था जेव्हा ढळते तेव्हा त्याची स्मृती मात्र शिल्लक राहते. आपण एक श्री महाराजांच्या चरित्रातील गोष्ट पाहूया. श्री महाराज हिमालयात गेलेले असताना एका गुहेमध्ये शिरले आणि तिथे एक योगी डोळे मिटून बसले होते. भुवयांचे केस जमिनीपर्यंत आलेले होते. श्री महाराजांनी त्या योग्याच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा त्यानं डोळे उघडले आणि विचारलं, रामावतार झाला का? श्री महाराज म्हणाले, अहो रामावतार झाला, कृष्णावतारही झाला आणि आत्ता कलियुग सुरू आहे. आता ज्या अवस्थेमध्ये तो योगी बसलेला होता ती आकाशाचीच अवस्था आहे. स्थळकाळाचं, देहाचं भान तिथे नव्हतं त्याला, पण तिथे त्याची जाणीव गेलेली नव्हती. मोक्ष मिळालेला नव्हता. जाणीव नेणिवेच्या पलीकडे तो गेलेला नव्हता. श्री महाराजांनी तत्काळ त्याला मोक्ष प्रदान केला. म्हणजे श्री महाराजांची स्थिती काय असेल पहा, कल्पना न केलेलीच बरी. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय असं म्हणावं आणि पायांवर डोकं टेकावं. ही जी योगाची अवस्था होती त्याला कुणी निर्विकल्प समाधी म्हणेल तर कुणी आणखी काही, पण ही आकाशाची प्रगाढ अवस्था आहे जिथे स्थळ काळाचं बंधन नाही, त्याचं भानही नाही, पण आकाश ब्रह्माची स्थिती मात्र आहे. म्हणजे ज्या माध्यमाचा वापर करून अनुभव आपल्यापर्यंत पोहोचत असतो त्या माध्यमामध्येच साधक राहतो, अजूनही पलीकडे जात नाही. असं हे आकाश ब्रह्म आहे. म्हणजे शब्द माध्यम करतो आकाशाचं, शब्दगुण आहे आकाशाचा. आपण मगाशीच पाहिलं, शब्द राहत नाही पण माध्यम राहतं, तेव्हा आकाश ब्रह्म तिथं शिल्लक असतं. हे आकाश ब्रह्म आत आणि बाहेर दोन्हीकडे व्यापकत्वानं आहे. जसं एखादा घडा जर आपण रिकामा ठेवला तर त्याच्यातही आकाश आहे, पण घड्याच्या बाहेर जे आकाश आहे तेच आत आहे. तो घडा जर फुटला तर आतील आकाश बाहेरील आकाशामध्ये मिसळून जाते. म्हणून जोपर्यंत ते घटामध्ये आहे तोपर्यंत त्याला घटाकाश म्हणतात. घटाच्या बाहेर पडल्यानंतर तेच महदाकाश होतं, चिदाकाश होतं. अशा संज्ञा आकाशाच्या बदलत जातात जसा जसा त्या आकाशाला ग्रहण करणारा प्रांत बदलत जातो. चित स्वरूपामधला आकाश असेल तर ते चिदाकाश होईल आणि सूक्ष्मतेनं सगळीकडं व्यापलेलं जर आकाश असेल तर ते महदाकाश होईल. जसं आपण आत्ता मानवर करून पाहिलं तर आकाश आहेच की, कुठं गेलंय? त्या आकाशामध्ये आपल्याला ध्रुव तारा दिसतोय. आता अशी कल्पना करूया आपण ध्रुव ताऱ्यावरती गेलो तरी आपल्याला आकाश दिसणारच आहे. असाच आकाशाचा विस्तार सर्वत्र झालेला आहे, तो महदाकाशाचा विस्तार. पण साधक जेव्हा सूक्ष्मतेनं त्याच्या आतील आकाशामध्ये जातो तेव्हा तो चित स्वरूपाच्या प्रांतात जातो. आणि चित हे चैतन्यच असल्यामुळं ते जिथं व्यापलेलं आहे तो चिदाकाशाचा प्रांत आहे. अशा तऱ्हेनं हे चिदाकाशाचं सुद्धा एक ब्रह्मच आहे. जसं बाहेर ब्रह्म तसा आत एक ब्रह्म, पण हे येतं मात्र 14 ब्रह्मांमध्ये. निखळ ब्रह्मामध्ये यातलं काहीही येत नाही, पूर्ण परब्रह्मामध्ये यातलं काहीही येत नाही. किंवा समर्थांच्या भाषेत सांगायचं झाल्यास हे म्हणजे सत्य ब्रह्म नाही. अजूनही आपण हिरा शोधण्यासाठी मातीच बाजूला करत आहे. इतका सूक्ष्म, इतका गहन अर्थ या ओव्यांमध्ये आहे. आज आपण एखाद्या गोष्टीपर्यंत जाण्यासाठी मार्गक्रमणा करतो. पहा, मुक्कामाच्या ठिकाणी जायला आपण घरातून बाहेर पडतो, रस्त्यावर येतो, रस्त्यात ट्रॅफिक असतं, ट्रॅफिकमधनं वाट काढत काढत आपण मुक्कामाला जातो. साधकाच्या आत
असंच काहीसं साधक करत राहतो. देहभाव तर आहे ना, देहभाव आहे तर देहभावातून अनुभव येत आहेत. ते अनुभव बाजूला टाकून आत शिरण्याचा तो अभ्यास करतो. त्वचेला स्पर्शाचा अनुभव येत आहे. आपण आसनावरती बसलो आहे तर आसनावरती बसलोय याचा अनुभव पायांना येत असतो. आपल्याला कळत असतं आपण बसलो आहे. हा बाहेरून येणारा अनुभव आहे, पण जाणीव रूपानं तो आत असतो. बसलो आहे हे आत कळून येतं. जरी स्पर्शाचा अनुभव दुर्लक्षित केला, येणाऱ्या आवाजांकडे दुर्लक्ष केलं, येणाऱ्या वासाकडे दुर्लक्ष केलं, विचारांकडे दुर्लक्ष केलं, तरी दुर्लक्ष करणारा आतच राहतो. आपण दुर्लक्ष करत आहे हे त्या आतल्याला कळतच असतं. म्हणजे हा आतला प्रवास आहे. जसा स्थूलतेसाठी बाहेरचा प्रवास करावा लागतो, तसा आत्मस्वरूपासाठी आतला प्रवास करावा लागतो. बाहेरचा प्रवास अनुभवांनीच घडतो. ट्रॅफिकच दिसलं नाही तर आपण कुठेतरी जाऊन धडकू. ट्रॅफिक दिसतं म्हणून आपण बाजूनं जातो आणि मुक्कामाला पोचतो. तसं आतही अनुभव येतात, पण ते आपण बाजूला करत नाही. म्हणून समर्थ 14 ब्रह्मांचं विवरण करतायत की ती ब्रह्मे आहेत, पण ती बाजूला करावी लागतात. शब्द असेल, एकाक्षर असेल किंवा आकाश असेल, तिथे थांबायचं. थांबलं तरच आपण पुढे जाऊ, पण जाणीवेनं जर थांबलं तर मात्र तिथे अडकून पडू. आता थांबल्यावर पुढे जाऊ म्हणजे तरी काय? थांबलं तर पुढे जाऊ याचा अर्थ जी सद्गुरुपदिष्ट साधना दिली गेलेली आहे त्या साधनेच्या प्रक्रियेमध्येच राहावं. तिथं आपल्या मीच्या जाणीवेनं जर आपण राहिलो, आपल्या अहंकर्तृत्वानं जर आपण राहिलो, तर आपण पुढे जाणार नाही. केवळ राहायचं म्हणून राहिलो तर आपोआपच आपण पुढे जातो, कारण आपण मुळात आत्मस्वरूपच आहोत. म्हणजे थोडक्यात काहीही न करता थांबायचं आहे, पण सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधनेत थांबायचं आहे. तर आपोआप 14 ब्रह्मांचा निरास होतो. पण 14 ब्रह्मांच्या ठिकाणी जर आपण जाणीवेनं थांबलो की आता पोहोचलो, आता कळलं, आता समजलं, आता झालो, तर मात्र आपण तिथं अडकतो आणि मग त्याच ब्रह्माला सत्यता देतो. खंग ब्रह्मापाशी, आकाश ब्रह्मापाशी आलो आणि जर तिथेच थांबलो तर प्रवासच थांबला ना. जसं शब्द ब्रह्मापाशी आलो आणि अडकलो तर प्रवास थांबला. हे होऊ नये म्हणून समर्थ 14 ब्रह्मनिरूपण करतात. खंग ब्रह्मानंतर अर्थातच त्यांनी सर्व ब्रह्म सांगितलेलं आहे. आता हे सर्व ब्रह्मसुद्धा व्यापकतेनं सगळीकडंच आहे. म्हणजेच ब्रह्माचंच व्यापकत्व सर्व ब्रह्मानं निर्देशित केलेलं आहे. वर करणी वाटेल की आकाश ब्रह्मामध्ये आणि सर्व ब्रह्मामध्ये फरक कुठे आहे? एकच तर आहे. जसं आकाश व्यापलेलं आहे तसंच सर्व ब्रह्म व्यापलेलं आहे. पण इथे सूक्ष्म विचार असा आहे की ब्रह्म इथे म्हटलं असलं तरी सर्व हा शब्द आहे. म्हणजे सगळीकडे व्याप्त असलेलं ब्रह्म. म्हणून ते आणखी सूक्ष्म होतं, कारण ते ब्रह्म अनुभवणारा सुद्धा त्यावेळी सगळीकडे पोहोचतो. सर्व दिशांना ते आहे असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी सर्व दिशा अनुभवणारा तिथे राहतो. म्हणजे अनुभवणाऱ्याची व्यापकताही वाढली तर ब्रह्माची व्यापकता वाढली. अशा तऱ्हेनं हे सर्व ब्रह्म आहे. म्हणजे पहा, अनुभूतीमध्ये आपण गेलो तर तिथे राहून चालतच नाही. जितकं राहू तितकी आपली अनुभूती पण व्यापक होत जाणार आहे. खंग ब्रह्माचं सर्व ब्रह्म होईल, पण आपला निराश होणार नाही. म्हणजे शहाणपण यातच आहे की कुठल्याही जाणीवेत न सापडता सद्गुरूंना शरण जाऊन आपला देहभाव कसा लयाला जाईल याचा अभ्यास करत राहणं. पहा, समर्थ स्पष्टपणे म्हणतायत, पंचभूतांचे कुवाडे जे जे तत्व दृष्टी पडे ते ते ब्रह्मची चोखडे बोली जेत आहे. हे साधक जीवनातील असं कोडं आहे की त्या कोड्यामध्ये जे जे अनुभवाला येतं, जे जे दृष्टीला पडतं तेथे ब्रह्मच आहे असं आपल्याला वाटतं. म्हणजे पूर्णतेची अनुभूती येत राहते, भासानं येत राहते. अनुभूती आहे पण भासात्मक आहे. मुळात अनुभूतीच भासात्मक आहे. इथं साधकानं सावध राहिलं पाहिजे. यापुढे समासामध्ये समर्थ काय सांगत आहेत तो भाग उजळणीमध्ये आपण आता यथावकाश पाहूया.
आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.